हॅलो. तर हा ब्लॉग आहे गोकुळाष्टमीचा. गोकुळाष्टमीनिमित्त जो ज्ञानेशला ड्रेस आणला होता मी रेंटने, तर तोच हा ड्रेस आहे. आणि मी देखील ज्वेलरी आणली होती, फ्लॉवर ज्वेलरी. तर मी देखील ते घालून रेडी झाले होते. घागरा काय माझा घरचाच होता. अशा पद्धतीने माझा आणि ज्ञानेशचं शूट केलं घरच्या घरी, फोटो आणि व्हिडिओ वगैरे काढून. आणि त्यानंतर मग काय ब्लॉग शूट केला नाही शनिवारचा. तर हा कालचा रविवारचा ब्लॉग आहे. रविवार असली की ज्ञानेशला कुठेतरी जायचं असतं, त्यामुळे आम्ही थोडं बागेत जाऊन यायचं ठरवलं. पण बागेत पाऊस असल्या कारणाने जास्त वेळ काय थांबता आलं नाही. पण ज्ञानेशच्या मनासाठी, मनाच्या त्याच्या समाधानासाठी म्हणून थोडं बागेत जाऊन आलो आम्ही. तसंच ज्ञानेशच्या बाबांचं थोडं काम देखील होतं बाहेर, म्हणून म्हटलं ते काम देखील होईल आणि ज्ञानेशला बाहेर जाऊन फिरवून देखील आणता येईल म्हणून घेऊन गेलो होतो. तर तिथे ज्ञानेश झोपाळा खेळला, परत घसरगुंडी खेळली. मग ते झाल्या की त्याला म्हटलं चल बाबा घरी जाऊया आता. तर ते झाल्यावर मग उद्या सोमवार असल्या कारणाने मी आणि ज्ञानेशच्या बाबाने ठरवलं की थोडाफार भात शिल्लक होता, म्हणून म्हटलं की भात फोडणी घालून तोच खावं. म्हणून त्यात भात फोडणी घातलं, कांदा टोमॅटो जिरं मोहरी घालून छान परतून घेतलं. आणि त्यात नंतरनं मग हळद, कांदा लसूण मसाला आणि मीठ घालून कांदा आणि टोमॅटो छान तेल सुटूपर्यंत त्याला एकसारखं मिश्रण करून घेतलं त्याचं. मग त्यात भात घालून घेतला आणि छान असा फोडणीचा भात गरमागरम खाऊन घेतला आम्ही. कारण सोमवार असल्या कारणाने शाबू करून खायचा होता, उपवास होता. त्यामुळे म्हटलं की जास्त स्वयंपाक करून ठेवायला नको, म्हणून ही युक्ती सुचवली. तर अशा रीतीने आजचा ब्लॉग इथेच थांबवते. बाय.